सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, लोकाधिरामं रणरंगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथं, कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये, मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं, वातात्मजं वानरयोधमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, शरण शरण एकनाथ, पायी माता ठेविला, 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 शरण एकनाथ, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास माया, शरण शरण एकनाथ, पायी माता ठेविला, नका पाहू गुण दोष झालो दास माया, ताली 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 दयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता, देवा तोची गणेशो सकलार्थमती प्रकाशो, मनी निवृत्ते दासो अवधारी जोजी, आता अभिनव वागविलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या, मज हृदयी सद्गुरु जेणे तारिलो हा संसार पुरू, मनोनी विशेषात्यादरो विवेकावरी, नागेंद्र हाराय त्रैलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय, नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय महेश्वराय, शुकासारिके पूर्ण वैराग्य ज्यांचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरांचे, कवी वाल्मिका सारिखा मान्यायसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा, जय जय रघुवीर समर्थ, काय नोहे केले एका चिंतिता विठ्ठले, सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरी पार, योग याग जपे केले तयाने आमुपे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार, तुका म्हणी जपा मंत्र त्रियाक्षरे सोपा, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार। प्रस्तुत प्राप्त प्रसंगी आज कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त विको थोडा कमी, संत सम्राट विश्व संत संत हृदय सम्राट सकळ संत कंठभूषण वैराग्य महामेरू
कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम ज्यांची शक्ती आहे, 4 वेदावरती गाता हा पंचम वेद निर्माण करते, 4 पुरुषार्थावरती भक्ती हा पंचम पुरुषार्थ निर्माण करून संपूर्ण जगाला उद्धाराचा मार्ग मोकळा करणारे वैराग्य राग रसिक वारकरी संप्रदायाच्या कलशस्थानी विराजमान असणारे जगद्गुरु तुकोबराय महाराजांचा नामपर प्रकरणातील अभंग त्या ठिकाणी सेवेकरता घेतलेला आहे. अभंगाचा सरळ अर्थ असा आहे, जगद्गुरु तुकोबरायने या अभंगामध्ये आपली नामनिष्ठा त्या ठिकाणी प्रगट केलेली आहे. नामाचं महत्त्व प्रतिपादन केलेलं आहे. नाम या जगामध्ये किती सर्वश्रेष्ठ आहे. नामानेच संपूर्ण जगत त्या ठिकाणी तरू शकतं. जडजीवांचा उद्धार होण्याचं साधन जर कलियुगामध्ये कशामध्ये असेल तर ते नामामध्ये आहे. नाम श्रेष्ठ आहे, नाम सार आहे, नाम सर्व साधनात असणारं त्या ठिकाणी सार आहे. एवढंच नव्हे, नाम पवित्र आहे, नाम परिकर आहे. नामाने सर्व काही होतं. नोहे नामाने काय होत नाही. नामाने काय होतं म्हणण्यापेक्षा तुकोबरायने या अभंगामध्ये जो आपल्याला पटवून दिलेला आहे, अशा पद्धतीच्या भूमिकेतून पटवून दिलेला आहे. नामाने काय होत नाही. आपल्याला प्रश्न निर्माण होतो की सर्व साधू संत सांगतात नाव घ्या, नाव घ्या, नावाने काय होतं. तुकोबराय म्हणतात नावाने काय होत नाही. अशी एखादी गोष्ट सांगा की ती नावाने देवाच्या भगवत नामाने सिद्ध झाली नाही. देवाचं नाम घेतल्यानंतर ती गोष्ट सिद्ध झाली नाही असं एखादं उदाहरण सांगा. म्हणून महाराज म्हणतात काय नो हे केले एका चिंतिता विठ्ठले. परमात्म्याचं नामचिंतन केल्यानंतर, त्याच्या नामाची साधना केल्यानंतर, नामनिष्ठ बनल्यानंतर जीवनामध्ये काय होत नाही. नामाने या जगामध्ये काय त्या ठिकाणी निर्माण होत नाही, सगळं काही होतं. सर्व साधनाचे सार. उद्धरून जाण्याकरता अनेक प्रकारचे साधन आहेत. नाना प्रकारचे मतांतर आहेत, नाना प्रकारचे साधन आहेत, अनेक प्रकारचे असणारे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. शास्त्र आहे, परंतु सगळे शास्त्र, सगळे मत, सगळे साधन, सगळ्यांचं सार जर कशामध्ये असेल तर ते नामामध्ये आहे. सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. आपल्या प्रत्येकाच्या पुढे प्रश्न जो निर्माण झालेला आहे तो म्हणजे भवसिंधूचा, दुःखाचा, त्रिविध तापाचा, जन्म मरणाचा, पापाचा, भवरोगाचा, माया नदीचा. पण या सगळ्या गोष्टीतून जर पार व्हायचं असेल तर ते फक्त कलियुगामध्ये नाम आहे. म्हणून सर्व साधनात जर सार काय असेल तर ते नाम आहे. तुकोबराय म्हणतात सर्व साधनाचे सार भवसिंधू उतरी पार. अहो नाम केल्यानंतर काय होतं महाराज म्हणतात काय होत नाही सांगा. ज्यांनी तीर्थयात्रा केली, ज्यांनी योग केला, ज्यांनी यज्ञ केला, ज्यांनी जप केला, ज्यांनी तप केलं, नाना प्रकारचे साधन केले, पण जो नामनिष्ठ आहे त्याला बसल्या जागी सगळे साधन घडले. योग याग जपे केली तयाने आमुपे. आमुप म्हटल्यानंतर त्या ठिकाणी असणारी त्याची बेरीज नाही. त्याने सगळं केलं. कोणी? नाम घेणाराने. नाम घेणाराने योगही केला, नाम घेणाराने यागही केला, नाम घेणाराने जपही केलं, तपही केलं, तीर्थेलाही तोच गेला. ते न जाताही तो गेला, न करताही त्यांनी केलं. म्हणजे नाम एवढं असणारं त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. साधनात सार आहे. त्याला योगही घडतो, त्याला यज्ञ घडतो, त्याला जप घडतं, त्याला तप घडतं, त्याला तीर्थ घेतं, त्याला दान दिल्याचं पुण्य त्या ठिकाणी घडतं. सगळं असणारं ज्ञान होण्याचं श्रेय देखील नामामध्ये आहे. म्हणून योग याग जपे केली तयाने आमुपे. साधकाला प्रश्न निर्माण झाला महाराज ते नाव कोणतं घ्यायचं. महाराज म्हणले मोठं घ्यायला तुला वेळ नाही किंवा अनेक नावं तुला माहिती नसेल, पण 3 अक्षराचं नाव सगळ्याला माहिती आहे. तुका म्हणे जपा मंत्र त्रिअक्षरी सोपा. 3
अक्षराचा जो मंत्र आहे ना तो सगळ्यात साधा, सोपा, सरळ, सगळ्याला घेण्यासारखा अशा पद्धतीचा आहे. म्हणून 3 अक्षरीचा मंत्र त्या ठिकाणी तू जपला, तुझ्या जीवनामध्ये योगही झाला, यागही झालं, जपही झालं, तपही झालं, तीर्थयात्रा झाली, सगळ्या साधनाही घडल्या. आणि तुला पाहिजे तर रिद्धी, सिद्धी, भक्ती, मुक्ती सगळ्या गोष्टी तुझ्या जीवनामध्ये येतील. एवढं नाम श्रेष्ठ आहे. अभंगाचा सरळ अर्थ संपलेला आहे. आता तुम्हाला झोपायला काही हरकत नाही म्हणायला लागली. झोपता का काय? अभंगाचा सरळ अर्थ मी आपल्या पुढे ठेवला म्हटल्यानंतर पूर्ण अभंग आपल्या लक्षामध्ये आलेला आहे. आपण बहुश्रुत वर्ग आहात. लाडनांद्रा म्हणजे वारकरी संप्रदायाचं त्या ठिकाणी असणारं हाडाचे वारकरी या गावामध्ये आहेत. अत्यंत त्या ठिकाणी वारकरी संप्रदायामध्ये गाजलेलं गाव आहे, नवाजलेलं गाव आहे. एवढंच नव्हे तर कारण का तर गावामध्ये साधना चालते. भूमीचे मार्दव सांगे कोंबाची लवलव. महाराज गेल्याबरोबर त्या भूमीमध्ये गेल्याबरोबर सात्विक माणसाला जाणीव होते गाव कसं आहे ते. आलं का लक्षामध्ये? कारण ते भूमीचं मार्दव असतं. फक्त अंतकरण सात्विक असलं पाहिजे. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष हा. एखादा मनुष्य कसा आहे त्याला पाहिल्यानंतर कळतं, बोलल्यानंतर तर कळतं. ज्ञानोबरायांची ही ओवी आहे. माणूस जाणी जे बोले, झाड जाणी जे फुले, आणि भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे. आपल्या भोगावरून पूर्वजन्माची कल्पना येते, फुलावरून झाडाची कल्पना येते, आणि बोलण्यावरून माणसाची कल्पना येते. पण त्याच्याही पुढची ज्ञानोबरायांची ओवी आहे. दर्शनी प्रशस्ती पुण्य पुरुष. चेहरा हा माणसाचा आरसा आहे. चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या ठिकाणी तो माणूस रजोगुणी आहे का, सात्विक आहे का, तमोगुणी आहे का, अशा पद्धतीनं कळत असतं. तसं गावात त्या ठिकाणी आल्याबरोबर कळतं. कारण का तर या गावामध्ये साधना होते. सकाळचा काकडा चालू आहे. कधीपासून चालू आहे? गुलाब महाराज पत्ता नाही, बरेच दिवस झाले. सकाळची फेरी आहे. मला तर त्या ठिकाणी एका साधकाने सांगितलं, एका सज्जन, प्रत्येक गल्लीला हरिपाठ आहे. प्रत्येक गल्लीला त्या ठिकाणी त्यांचा हरिपाठ चालतो. मंदिरामध्ये हरिपाठ चालतो. महाराज हरिपाठासारखी साधना नाही का. नित्य सत्यमित्त हरिपाठ ज्यासी, कळी काळ त्यासी न पाहे दृष्टी. हरिपाठ कीर्ती मुख्य जरी गाय, पवित्राची होय देह त्याचा. हरिपाठामध्ये खूप मोठी शक्ती आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्या गावामध्ये चालतात. म्हणून प्रथमतः सगळ्या ग्रामस्थ मंडळींना मी त्या ठिकाणी नतमस्तक होतो. आपल्या गावामध्ये त्या ठिकाणी महापुरुषही त्या ठिकाणी आहेत. आमचे हरिभक्त परायण आदरणीय वंदनीय वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध गुलाब महाराज त्या ठिकाणी या ठिकाणी आहेत. तेही परमार्थ करतात. दिंडी आहे. आपल्याला त्या ठिकाणी मार्गदर्शन त्यांचं आहे. ते समोर या ठिकाणी कीर्तना करता बसलेले आहेत. आत्ता ज्यांनी चाल म्हटली, सुंदर प्रकारचा ज्यांचा आवाज आहे, परमार्थामध्ये खूप त्यांचं असणारं ते श्रेय आहे. खूप वय गेलेलं आहे. वयोवृद्ध ज्ञानवृद्ध तपोवृद्ध आमचे हरिभक्त परायण दगडूबा महाराज या ठिकाणी आहेत. सुंदर त्या ठिकाणी असणारं त्यांचं जीवन. त्याच पद्धतीने नारायण महाराज रेंगे, खूप तूप खाऊ घातलं महाराज, होटाला होट चिटकाय लागले. या मुलाने 2 बाटल्या ठेवल्यात पुढं, त्या माझ्याकडे पाहतात, मी त्यांच्याकडे पाहतो. त्यांच्याकडे जेवण होतं ना. सगळे आमची या ठिकाणी सगळी गायक मंडळी दिंडीमध्ये असतात. आपले सर्व असणारं त्या ठिकाणी. सगळ्याच्या नामाचा मला परिचय नाही, पण सगळ्याबद्दल आदर प्रेम भाव आहे बरं का. तुम्हा सगळ्यांना मी नतमस्तक होतो. आमचे 2 त्या ठिकाणी असणारे इंद्रचंद्रासारखे मृदंगाचारी, त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. प्रख्यात असणारे आमचे नवनाथ महाराज आहे का नाही, महाराजांचे चिरंजीव. हे पवन महाराज चिरंजीव येतं. सुंदर हरिपाठात वाजवलं त्यांनी. आमचे नवनाथ महाराज या ठिकाणी. मला वाटतं जावई येत का तुम्ही? जावई पण नाही, गावातलेच येतं. वा, हरिभक्त प्राय नवनाथ महाराज. कोणतरी मला वाटलं गावातच त्यांचं हे म्हणले, सासरवाडी. बरं, नवनाथ महाराज जमलं ना.
जमतंय ते कीर्तनकाराला. आमच्या डाव्या हाताचे कृष्णा महाराज आणि जुने आमचे मृदंगाचार्य, आमचे हरिभक्त परायण आपल्या भागामध्ये नवाजलेले, खूप मोठं ज्यांचं त्या ठिकाणी असणारं नाव आहे, मृदंगामध्ये ख्याती आहे, आमचे अमोल महाराज खनपटे, तेही या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व तुम्ही श्रोते मंडळी, संस्थेतील मुलं, आमचे विनेकरी बाबा, चोपदार बाबा, या ठिकाणी माता माऊल्या, सर्वांना त्या ठिकाणी वंदन करून आपण सेवेला त्या ठिकाणी प्रारंभ करूया. विठ्ठल आपल्या गावातले मुलं त्या ठिकाणी संस्थेमध्ये आहेत. हरिपाठात पाहिलं तुम्ही, त्या ठिकाणी बाळगोपाळ संस्थेमध्ये शिकण्याकरता आहेत. त्यांच्या वडिलांनी त्या ठिकाणी अट्टहास केला, जे कालिदास भाऊ असतील, योगेश भाऊ आहेत, आणि या मुलामुळे, गुलाब महाराजामुळे, दगडूबा महाराजामुळे, सर्व भजनी मंडळामुळे, ग्रामस्थामुळे आपल्या सर्वांच्या दर्शनाचा त्या ठिकाणी योग त्या ठिकाणी आलेला आहे. हारही मोठा घातलेला आहे. महाराज वज व्हायला लागले, काढू करावं देऊ थोडा वेळ. आणि पहिलाच दिवस पहिलीच कीर्तनाची सेवा माझ्या वाट्याला आलेली, परम भाग्याने आलेली. अशा गावामध्ये सेवा करणं महाराज माझं त्या ठिकाणी परम भाग्य मी समजतो. कारण तुम्ही बहुश्रोत आहेत. बघा ना, सगळ्यांच्या चेहऱ्याकडे पाहिल्यानंतर गुलाबाच्या फुलासारखे टवटवी सगळ्यांचे चेहरे येतात. याचा अर्थ सगळे त्या ठिकाणी नेहमी कीर्तन श्रवण करणारे मंडळी. माझ्यापेक्षा तुम्ही ज्ञानी आहात. ज्ञानोबराय म्हणतात, प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती आणि मी दुबळा अर्चित श्री भक्ती, मनोनी बोल जरी गंगावती तरी स्वीकाराल की. अशा पद्धतीनं असणार त्या ठिकाणी आपल्या सप्ताहाला बरेचसे त्या ठिकाणी वर्ष झालेले आहेत. किती वर्ष झाले काही मालूम नाही, पण खूप झाले, नाही का नाही. याचा अर्थ जुना असणार हा कार्यक्रम आहे. आणि आता या वर्षी पुन्हा सुरुवात झालेली, पहिला दिवस असल्यामुळे पहिल्या दिवशी कीर्तनकाराने त्या ठिकाणी नेम आहे वारकरी संप्रदायामध्ये. कीर्तनकार पहिल्या दिवसाचा बांधलेला असतो. कशाने दादा? उपरण्याने. बरोबर आहे. उपरण्याने तर बांधलेला आहेच आहे, नियमाने बांधलेला. वारकरी संप्रदाय पूर्ण नियमाने बांधलेला आहे. वारकरी संप्रदायामध्ये कीर्तनाला उभा राहिल्यानंतर टोपी डोक्यात असली पाहिजे, पांढरा पोशाख असला पाहिजे. काही गोष्टी वारकरी कंठी तुळशीमाळा असली पाहिजे, ऊर्ध्वपुंड्र भाळा असला पाहिजे. वारकरी संप्रदायाचे हे नियम आहेत. तसे कीर्तनकाराला देखील त्या ठिकाणी नियम आहेत. कारण जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचं त्या ठिकाणी दंडक आहे. कीर्तनकार पहिल्या दिवसाचा बांधलेला आहे. कारण कोणता नियमाने बांधलेला आहे? पहिल्या दिवसाच्या कीर्तनकाराने नामपर प्रकरणातील अभंग किंवा देवाचं वर्णन करणारा, देवाच्या स्वरूपाचं कथन करणारा, वर्णन करणारा अभंग सेवेकरता घेतलेला पाहिजे. मग उद्यापासून संतपर घेऊ, उपदेशपर घेऊ, नामपर घेऊ, कोणताही त्या ठिकाणी घेतला तरी चालतो. त्याच पद्धतीने जागरच्या कीर्तनकाराला एक त्या ठिकाणी मर्यादा आहे, तोही बांधलेला आहे. त्यानेही त्या ठिकाणी अभंग घेतला पाहिजे, पण कोणता? मागणीपर प्रकरणातील घेतला पाहिजे. आणि काल्याच्या कीर्तनकाराला एक बंधन आहे, त्यानेही अभंग घेतला पाहिजे, पण काल्याचा किंवा गवळणीचा त्या ठिकाणी अभंग घेतला पाहिजे. ही मर्यादा ज्या कीर्तनकाराला कळत नाही, साहेबराव त्याला म्हणतात तो कीर्तनकार. आता मी नाही भाषा वापरीत ती. विठाला विठाला समय कळायला पाहिजे नवनाथ महाराज. नाहीतर त्या ठिकाणी असणार जन्माचं एखाद्या बारशाचं कीर्तन आहे आणि कीर्तनकाराने अभंग घेतला काय, याजसाठी केला होता हास, शेवटचा दिस गोड व्हावा. अरे मुलगा जन्माला आलाय बाबा, याचा शेवटचा दिवस कशाला करतो? त्या दिवशी अभंग घेतला पाहिजे, आहे का नाही? नामदेवा पुत्र झाला, इटू बारशाशी आला, आहे का नाही? साडी चोळी राधा इला आणि कुची टोपर बाळाला. हा अभंग त्या ठिकाणी घेतला पाहिजे. म्हणजे त्या ठिकाणी मर्यादा कळाली पाहिजे, समय कळाला पाहिजे. समय न कळे काय उपयोगी वेळे, काय उपयोगी वेळे, काय उपयोगी वेळे. समय न कळे काय समय न कळे काय उपयोगी वेळे, काय उपयोगी वेळे.
ठिकाणी कळायला पाहिजे. याच्यावर आमचे वैद्य बाबा खूप सांगतात, पण वेळ होईल. विठ्ठला विठ्ठला. आणि म्हणून समय सूचकता त्या ठिकाणी माणसाला असली पाहिजे. म्हणून आज पहिला दिवस असल्यामुळे त्या ठिकाणी नमन केलं पाहिजे. एक तर देवाच्या स्वरूपाचं कथन केलं पाहिजे किंवा देवाच्या नामाचं त्या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे. आणि म्हणून नामपर प्रकरणातील मी अभंग घेतलेला आहे, कारण पहिल्या दिवशी नमन करायचं असतं महाराज. कारण 3 प्रकारचं नमन शास्त्रामध्ये सांगितलेलं आहे. एक वस्तू निर्देश रूप नमन, दुसरं त्या ठिकाणी असणारं मंगल केलं पाहिजे, वस्तू निर्देश रूप मंगल, दुसरं आशीर्वादात्मक मंगल, आणि तिसरं नमस्कारात्मक मंगल. विठ्ठला कारण मंगल झाल्यानंतर सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्या ठिकाणी होत असतात. आणि म्हणून पहिल्या दिवशी मंगल त्या ठिकाणी केलं असतं. बघा, ज्ञानोबरा एवढे मोठे असताना देखील ज्ञानेश्वरी त्या ठिकाणी सांगत असताना ज्ञानोबरायने मंगल केलेलं आहे. ज्ञानोबरायने नमन केलेलं आहे. कोणतं नमन केलेलं आहे? वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. ओम नमोजी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा, याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. कारण जे नमन वस्तूला केल्या जातं, परब्रह्माला केल्या जातं, आपल्या आत्मस्वरूपाला आत्मदेवाला केल्या जातं ना, त्याला वस्तू निर्देश रूप मंगल म्हणतात. विठ्ठला ज्ञानोबारायाने वस्तू निर्देश रूप मंगल केलेलं आहे. काय? आत्मरूपाला त्या ठिकाणी असणारा नमस्कार केलेला आहे. देवा तूची गणेशू सकलार्थ मती प्रकाशू म्हणे निवृत्ते दासू अवधारी जोजी. दुसरं त्या ठिकाणी नमस्कारात्मक मंगल केलं ते देवीला सरस्वती मातेला केलेलं आहे. आता अभिनव वागविलाशिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी ते शारदा विश्वमोहिनी नमस्कारिली म्या. आणि तिसरं आपल्या गुरुदेवाचा आशीर्वाद घेण्याकरता जे नमन केलेलं आहे ना, त्याला आशीर्वादात्मक मंगल म्हणतात. विठ्ठला तीनही प्रकारचं मंगल ज्ञानेश्वरीमध्ये आलेलं आहे. आणि म्हणून 3 प्रकारचं त्या ठिकाणी मंगल आहे. कारण मंगल जे होत असतं ते देवाच्या स्वरूपाने, देवाच्या नामाने होत असतं. कारण देव मंगलातला मंगल आहे. अमंगलालाही मंगल करण्याची शक्ती जर कोणामध्ये असेल तर ती परमात्म्यामध्ये आहे. कारण मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुडध्वजा मंगलम पुंडरीकाक्षो मंगलायतनो हरिही, त्याला मंगल म्हटलेलं आहे. कारण अमंगलाला मंगल करण्याची शक्ती देवामध्ये आहे. देव आणि देवाचं नाम म्हणजे नामनामीचा अभेद आहे. विठ्ठला परमात्मा मंगल आहे, परमात्मा पवित्र आहे. पवित्रम पवित्रयो मंगलम मंगलानांच, कारण त्याला पवित्रम पवित्र म्हटलेलं आहे, मंगल मंगल म्हटलेलं आहे. तो जसा पवित्र आहे ना, तो जसा मंगल आहे ना, त्याचं नावही तेवढं मंगल आहे आणि त्याचं नावही तेवढं पवित्र त्या ठिकाणी आहे. आणि म्हणून तो मंगळाचा निधी असल्यामुळे त्याचं नाव देखील मंगळ आहे. सकळ मंगळ निधी टाळी वाजवा एकदा महाराजासाठी. सकळ मंगळ निधी, तो मंगळाचा निधी आहे, तो परमात्मा. आणि म्हणून त्याचं नाव देखील तेवढं त्या ठिकाणी मंगल आहे. म्हणून श्री विठ्ठलाचं नाव आपण आधी घेतलं पाहिजे. मनकारे जना श्री विठ्ठलाचे नाम वाची. महाराज
आरंभी जर परमात्म्याचं नाव जर आलं ना सगळ्या कामाची सिद्धी होत असते. सकल सिद्धी जगी झाले सकल झाले पूर्ण काम. आरंभी आवडी आदराने त्या ठिकाणी परमात्म्याचं नाव घ्यायचं. ज्याने सुरुवातीला आरंभामध्ये देवाचं नाव घेतलं की सगळ्या कामाची सिद्धी झाल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून एक जीवनामध्ये लक्षात ठेवा, कीर्तनात काही लक्षात राहील किंवा न राहील. आपण खूप कीर्तन ऐकले आणि बऱ्याचशे कीर्तनकाराला वाटं लावलं, पण आपण काही त्याच्यातलं घेतलं नाही. आपण जेव्हा सकाळी उठू तेव्हा पहिल्यांदा आपण काय केलं पाहिजे सांगा बरं. कोण म्हणलं तिकडं तंबाखू चुना लावला पाहिजे? लावतात माणसं, बरेच माणसं. उठल्या उठल्या त्याला तंबाखू खाल्ल्याशिवाय पुढचा कार्यक्रमच होत नाही. बरेच माणसं बिडी पितात, तंबाखू वाटतात. काही काहीला तर सकाळी सकाळी उठल्या उठल्या प्यावा लागतो चहा, दुसरं नका काही लक्षात घेऊ. महाराज हे नाही. उठल्या उठल्या आपण कराग्रे वसती लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम. बघा मुलांच्या सगळ्यांच्या पाठी. कारण ते सकाळी जेव्हा 5ला उठतात ना तेव्हा ही प्रार्थना करतात, हात चोळतात आणि त्या ठिकाणी पहिल्यांदा कराग्रे वसती लक्ष्मी, करमुल्ले सरस्वती, करमध्ये तू गोविंद, प्रभाते कर दर्शनम. आपल्या हातामध्ये लक्ष्मी आहे, आपल्या हातामध्ये सरस्वती आहे, आपल्याच हातामध्ये गोविंद आहे. कारण आपला हाताने जगन्नाथ आहे का नाही. आपल्या हातातच सगळं आहे. स्वर्ग आपल्या हातात आहे, नरक आपल्या हातामध्ये आहे. आपल्याच हाताने लोक चांगलं करतात आणि आपल्याच हाताने वाटोळ करून घेतात. तूच आहे तुझ्या जीवनाचा शिल्पकार. आत्मयो ह्यात्मनो बंधू, रात्मैव रिपुरात्मनः. आपणच आपले बंधून आपणच आपले शत्रू. विठ्ठला सकाळी उठल्या उठल्या आपल्या 3ही भागामध्ये बसलेली कराग्रे वसती लक्ष्मी, पुढे लक्ष्मीचा वास आहे. करमुल्ले सरस्वती, मुल्लामध्ये त्या ठिकाणी असणारी सरस्वती माता आहे, मध्ये गोविंद बसलेले आहेत. यांना पहिलं दर्शन करायचं. दुसरं दर्शन त्या ठिकाणी पृथ्वी मातेला करायचं, कारण तिच्यावर आपण उभा राहणार आहोत. तिला पायाने तुडवणार आहेत, तिच्यावरती थुंकणार, मलमूत्र टाकणार आहे. हे पृथ्वी माते मला तू क्षमा कर. समुद्रे वसनी देवी, पर्वतस्तनमंडितः, विष्णुपत्नी नमस्तुभ्यं, पादस्पर्शम क्षमस्व मे. मी तुझ्यावर पाय टाकणार आहे, तुला खाणार आहे. सगळं त्या ठिकाणी असणारी तू मला क्षमा कर बर का पृथ्वीला. आणि त्या ठिकाणी परमात्म्याचं चिंतन करत करत आपण उठलं पाहिजे. झोपलंही पाहिजे त्याच्या नावाचं चिंतन करत. देवा आता मी झोपायला लागलो बर का, मला सकाळी तूच उठव. आणि तू जर नाही उठवलं तर मी कायमचं झोपी जाईल. ही त्याची आठवण ठेवली पाहिजे. दिवसभर कुणीकडे सुटा, पण झोपताना का होईना त्याची आठवण करा. कारण सज्जनांनो, झोपणं आपल्या हातामध्ये, पण झोपेतून उठवणं त्याच्या हातामध्ये. आलं लक्षात. खाणं आपल्या हातामध्ये, पण पचवणं त्याच्या हातामध्ये. पच्चामेहम चतुर्विधम. तो परमात्मा म्हणतो मी 4ही प्रकारचं तुम्ही खाल्लेलं अन्न, शिजवलेलं, उकळलेलं, कच्च, भाजलेलं, हे सगळ्या प्रकारचं अन्न पचवतो मी तुमच्या उदरामध्ये जाऊन. विठाला पेरणं जरी आपल्या हातामध्ये असलं तर उगवणं त्याच्या हातामध्ये. महाराज रिमोट कंट्रोल त्याच्या हातामध्ये. चाले हे शरीर कुणाची सत्ते, कोण बोलवितो हरिवीन. आणि म्हणून परमात्म्याला विनंती केलेलं आहे, झोपायला लागलो देवा, पण उठवणं तुझ्या हातामध्ये बरं का. त्याचं चिंतन करीत झोपा. रात्रभर चिंतन होत असतं. कारण ज्याचं चिंतन करत आपले डोळे लागले जातात ना, मनी वशे ते स्वप्नी दिसे, त्याचं चिंतन आपल्याला होत असतं. काही काही माणसं उगत चिंता करीत झोपतात, तर स्वप्नामध्ये बी चिंताच येत असते. पैसा 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 पैसा. एक जणाला स्वप्नच पैशाचं पडलं, गुलाब महाराज.
आणि काय पडलं त्याला 1 लाख रुपयाची थैली सापडली. स्वप्नामध्येच त्या ठिकाणी खुश झालं. लगेच मोजायला लागलं पैसे. त्या ठिकाणी 90,000 रुपये मोजले. सकाळी सकाळी स्वप्न पडलं 90,000 रुपये मोजले. बायकोला म्हणलं होतं लवकर उठव मला जरा पुन्हा जायचंय म्हणला होता पाथरीला. 90,000 रुपये मोजल्यानंतर बायकोने उठवलं. हे उठा. त्याच्या अंगावरची गोधडी काढल्याबरोबर त्याला जाग आली आणि जाग आल्याबरोबर राग आला. एक थोबडीत मारली बायकोची. का म्हणून मारली असं बरं नाही यायचं तुमच्या लक्षात. 90,000 मोजले होते 10,000 मोजायचे राहिले होते. बायकोला म्हणला 10,000चे नुकसान केली तो. ती म्हणे कस काय? कारण 90,000 मोजले 10,000 मोजायचे राहिले होते. बायकोच्या लक्षात आलं पैसा पैसा करते याला स्वप्न मी पैशाच पडलं वाटतंय. बायकोच्या लक्षात आलं हो हो बरोबर आहे म्हणे मी 10,000 रुपयाची नुकसान केली पण ते मोजलेले 90,000 कुठे ते दाखवा अगोदर मी 10,000 रुपये मही देते. मग लागलं गोधडी चाफायला. गोधडीत होते का होते नाही. ज्याचं चिंतन करू आपण तोच त्या ठिकाणी आपण त्या ठिकाणी चिंतने चिंतने पता विठ्ठल. आणि म्हणून त्या ठिकाणी आपण देवाचं चिंतन करीत झोपलं पाहिजे आणि उठल्यानंतर त्या ठिकाणी देवाचं चिंतन करीतच आपण उठलं पाहिजे. सगळे काम आपले सिद्धी होत असतात. प्रभाते मनी राम चिंतित जावा पुढे वैखरी राम आधी वदावा. सदाचार हा थोर सांडोनी येतो जगी तोची तो मानवी धन्य हो. जय जय रघुवीर समर्थ. समर्थ रामदास स्वामी म्हणतात प्रभाते म्हणी राम चिंतित जावा. प्रभाते म्हटलं त्या ठिकाणी आपण राम चिंतित गेलं पाहिजे. देवाचं त्या ठिकाणी चिंतन केलं पाहिजे. सगळे कार्य त्या ठिकाणी सिद्धी होत असतात. हे परमात्म्याला केलेलं नमन आहे. विठ्ठला. आणि म्हणून देवाचं नाम आरंभी आलं पाहिजे. देवाचं नाव पवित्र आहे. देवाचं नाव मंगल आहे. महाराज नामचिंतनाने सगळ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये त्या ठिकाणी होत असतात. ना कळे ते कळो येईल उगले नामया चिंतने विठ्ठलिया. विठ्ठलाच्या नामाने सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी आपल्या जीवनामध्ये होत असतात. म्हणून नाम त्या ठिकाणी अत्यंत श्रेष्ठ आहे. आपल्या जीवनातलं पाप धुण्याचं कारण फक्त नामचिंतन आहे. जे आपल्याला दुःख होतं कशामुळे होतं हो? दुःखाचं कारण काय आहे गुलाब महाराज? दुःखाचं कारण काय आहे? शरीर आहे का नाही? शरीराचं कारण काय आहे? पाप पुण्य. पाप पुण्य कशामुळे होतं? अनुकूल प्रतिकूल ज्ञानामुळे. अनुकूल प्रतिकूल ज्ञान त्या ठिकाणी कशामुळे होतं? भेद ज्ञानाने. आणि भेद ज्ञान कशामुळे होतं? आत्मस्वरूपाच्या अज्ञानाने. विठ्ठल. आणि मग दुःखाला कारण जे असणारं पाप आहे ना ते पापाची जर निवृत्ती व्हायची असेल तर ती नामचिंतनाने त्या ठिकाणी होत असते. हरी उच्चारणे अनंत पापराशी जातील लयाक्षी क्षण मात्रे. एका क्षणामध्ये त्या ठिकाणी निघून जात असतं. तृणाग्नी मेळ समरस झाले तैसे नामे केले जपता हरे. आणि म्हणून त्या ठिकाणी देवाचं नाव अत्यंत त्या ठिकाणी श्रेष्ठ आहे. महाराज देवाच्या नावाने सगळ्या काही त्या ठिकाणी गोष्टी होत असतात. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांचं जीवन म्हणजे नामनिष्ठ जीवन आहे. अत्यंत नामनिष्ठ जीवन आहे. कारण युग परत्वे साधन त्या ठिकाणी बदलल्या जातात. कृत्ययुगामध्ये परमात्म्याची भेटी व्हायची परंतु ध्यान केल्यानंतर व्हायची. कृत्य ध्यायतो विष्णू त्रेतायुगामध्ये यज्ञाने व्हायची. आणि कलियुगामध्ये मात्र नामचिंतनाने देवाची भेट होते. विठ्ठला. विष्णू त्रेतायाम यजतो मखैः द्वापारे परिचर्यात्मम कलोतद हरिकीर्तनात.
द्वापार युगामध्ये पूजा अर्चनाने देवाची भेटी व्हायची, त्रेतायुगामध्ये यज्ञयागाने देवाची भेटी व्हायची, कृतयुगामध्ये ध्यानाने व्हायची, पण कलियुगामध्ये नामचिंतनाने देवाची भेट होते. कलियुगा माझी करावे कीर्तन, तेने नारायण देईल भेटी. आणि म्हणून अशा पद्धतीनं असणारं कलीमध्ये नामचिंतनाने माणसाचा उद्धार होतो. जगद्गुरु तुकोबाराय आपल्याला उपदेश करतात, कारण तुकोबारायांचं जीवनात अत्यंत त्या ठिकाणी नामनिष्ठ जीवन आहे. महाराज नामनिष्ठ होते. कधी बी तुकोबारायांना नामाचा छंद त्या ठिकाणी लागलेला होता. दिनरजनी आची धंदा गोविंदाचे फवारे, रात्र न कळे दिवस न कळे, अंगी खेळे दैवत हे. महाराजांना पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी आणि जागृती सोपनी पांडुरंग विठ्ठल. एक घटना जगद्गुरु तुकोबारायांची, अत्यंत नामनिष्ठ जीवन आहे महाराजांचं. एकदा एक त्या ठिकाणी असणारा काशीमध्ये एक साधक देवाची भेट होण्याकरता काशी विश्वेश्वराच्या समोर त्या ठिकाणी असणारं धरणं धरून बसला. देवाची भेट होण्याकरता काशी विश्वेश्वराच्या समोर धरणं धरून बसला. काशी विश्वेश्वर 21 दिवस झाल्यानंतर भेटले तर नाही त्याला, पण त्याच्या स्वप्नात जाऊन सांगितलं, बाबा तुला जर देवाची भेट व्हायची असेल तर महाराष्ट्रामध्ये तुकाराम महाराज येतात. त्या तुकाराम महाराजांना देवाची भेट कशाने होईल याचा उपाय, देवाच्या भेटीचं साधन त्या ठिकाणी त्यांना जाऊन विचार, कारण ते तुकाराम महाराज अत्यंत महान संत आहेत. पण ते महाराष्ट्रामध्ये पुणे जिल्ह्यामध्ये खेड तालुक्यामध्ये देऊ गावामध्ये राहतात. विठ्ठल काशीचा असणारा त्या ठिकाणी तो पंडित, तो साधक देवाची भेट होण्याकरता तुकाराम महाराजांना उपाय विचारण्याकरता त्या ठिकाणी थेट काशी विश्वेश्वरावरून, काशीवरून त्या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आला. विचारत विचारत पुण्याला आला. नंतर त्या ठिकाणी असणारा चाकण मार्गे देऊला आला. आणि तिथं आल्यानंतर विचारलं, का हो तुकाराम महाराज कुठे राहतात? सांगितलं ते तुळशी वृंदावन आहे ना, तो पता का आहे? त्या ठिकाणी ते वैष्णव आहेत, ते तुकाराम महाराजांचं घर आहे, तिथं जाऊन विचारा. तो पंडित, तो काशीचा असणारा त्या ठिकाणी साधक, तो पंडित महाराजांच्या घरी गेला. पण ती सकाळची वेळ होती. नेमका तो सकाळी आलेला होता. जिजाबाईला विचारलं, आपण? म्हणले महाराजांची पत्नी आहे मी. महाराज कुठं गेलेत? सकाळी सकाळी प्रातर्विधीला त्या ठिकाणी गेलेले आहेत, ते बहिर दिशेला गेलेले आहेत. बसा, येतील आता. पण त्याला महाराजांना भेटण्याचा एवढा उत्तावीळपणा निर्माण झाला होता की तेवढ्या वेळही त्याला दम निघला नाही. कसे असतील तुकाराम महाराज म्हणून पाहण्याकरता तिकडे गेला आमराईकर. महाराजांची पहिली भेट झाली पाहिजे, त्याला दम निघाना. महाराज प्रातर्विधीला गेले होते, तिकडून त्या ठिकाणी येत होते तुकोबाराय. येत असताना त्या ठिकाणी तुकोबारायांचं चिंतन चालू होतं. राम कृष्णा हरी, जय जय राम कृष्णा हरी, राम कृष्णा हरी, जय जय राम कृष्णा ताली वाजवा.
प्रातर्विधीला गेले तरी रामकृष्ण हरी म्हणत होते. आपण कीर्तनात बसलो तरी म्हणत नाही. एकदा मोठ्या प्रेमाने म्हणा. तुम्ही नाही म्हणले, टाळकरी म्हणले, पण तुम्ही काही म्हणले नाही. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. बोला. वाह 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 वाह, क्या बात. हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. वाह. हो हो. आता आमच्या माता माऊल्यांचा आवाज बघा बघा आता, कारण त्यांचा आवाज जरा जोरातच निघल का नाही, कारण त्या भिड्या वडीत नाही, तंबाखू खात नाही. तुम्हाला मुंग्याची रांग माहिती आहे ना. मुंग्याची रांग रांगेत चालत असते. आणि मुंगळ्याची रांग पाहिली का नवनाथ महाराज? पाहिली ना कशी असते? एक मुंगळा इकडं, एक मुंगळा इकडं. आता बघा त्यांचा आवाज. राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. बोला. क्या बात है. जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी. आहा, जरा लाजायला लागल्या का? कोणाच्या मालकाचं नाव राम असलं तर त्याला वाटतं कसं म्हणावं एवढ्या लोकांमध्ये, आहे का नाही? एका गावाला कीर्तनात गेलो होतो नारायण महाराज. मी म्हणायचो विठ्ठल विठ्ठल म्हणा, विठोबा रखुमाई किंवा विठ्ठल विठ्ठल. एक बाई काही विठ्ठल विठ्ठल म्हणायचीच नाही. तर ती काय म्हणायची? बाबड्याचा बाप, बाबड्याचा बाप, बाबड्याचा बाप, बाबड्याचा बाप. मी म्हणलो ताई सगळे विठ्ठल विठ्ठल म्हणतात, तुम्ही बाबड्याचा बाप काय म्हणे? माय आमच्या त्याचं नाव आहे ना, तसं कसं घ्यावा? आमच्या पोराला बाबड्या म्हणते म्हणून मी बाबड्याचा बाप म्हणते. महाराज, आपल्या विठ्ठलाचं नाव आता आहे पण त्याचं नाव पुरातन आहे. हा, म्हणून लाजायचं नाही, कोणी मोठ्याने म्हणायचं. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. वाह वाह. तुम्ही सर्वांनी पुढं म्हणायचं. हा राम. वाह, भारी म्हणतात बर का. बोला. जय जय राम. जय जय राम. बोला सर्व. धन्यवाद बरं का तुम्हाला. छान भजन झालेलं आहे. अशा पद्धतीनं तुकोबारायांचं भजन चालायचं. महाराज सारखं त्यांचं भजन चालायचं. आणि हा पंडितांनी पाहिलं की तुकाराम महाराज त्या ठिकाणी प्रातर्विधीला गेलेले आहेत, बहिर्दिशेला गेलेले आहेत. आणि अशा अमंगळ ठिकाणी तुकोबाराया त्या ठिकाणी देवाचं मंगल असणारं नाव घेतात. आणि मी त्यांच्याकडे देव प्राप्तीचं साधन विचारण्याकरता आलो. मोठे संत म्हणून आलेलो आहे, साधू म्हणून आलेलो आहे. यायला देवाचं नाव कुठं घ्यावं एवढं कळत नाही. हे कशाची संत येतं? कारण महाराज संत कळणं खूप मोठं अवघड आहे बरं का. आपल्याला संत बाहेरून कळणार नाहीत. कारण संत राहतात कसं? महत्व लपवी, चातुर्य लपवी, महत्व हरवी आणि पिशेपणा मिरवी जगामाची.
संत लोक महत्व लपवतात, चातुर्य लपवतात आणि पिशेपणाने राहत असतात. म्हणून संत सहजासहजी ओळखल्या जात नाही. विठाला माणसासारख्या त्यांच्या क्रिया असतात, फक्त ते ज्ञानाने त्या ठिकाणी महान असतात. म्हणून संत नवती जगा माणसा त्यासारखे. माणसासारख्या जरी सगळ्या त्यांच्या क्रिया असल्या, माणसासारखे पाहत असले, चालत असले, बोलत असले, परंतु ते त्या ठिकाणी माणूस नाही, ते संत असतात. या पंडिताला मात्र त्या ठिकाणी तुकोबरायांना ओळखता आलं नाही आणि मग त्याची भावना त्या ठिकाणी त्याची भावना नष्ट झाली. त्याला वाटलं हे कशाचे असणारे संत येतं, हे तर सामान्यापेक्षाही सामान्य आहेत, कारण यांना देवाचं नाव कुठं घ्यावं एवढं जर यांना कळत नाही म्हटल्यानंतर तो आला आणि तो निघाला. निघाल्यानंतर महाराज म्हणले, हो तुम्ही खूप मोठे पंडित दिसतात, तुमच्या बोलण्यावरून चेहऱ्यावरून त्या ठिकाणी कळालेलं आहे, कुठून आलात, काय आलात? तेव्हा त्यांनी सांगितलं, मी काशीहून आलो होतो पण चाललो आता. का? कारण माझी निराशा झाली. ज्याच्याकरता मी आलो होतो, ज्यांना भेटायला आलो होतो तसं नाही, दिसतंय तसं नसतंय, म्हणून जग फसतंय. म्हणून मला असं वाटलं होतं तुम्ही महान संत येतं, तुम्ही महंत येतं, कारण तुमच्या ठिकाणी शिष्यमंडळ बसलेले असते, तुमचा मोठा मठ असता, मोठी गाडी असते, तुम्हाला इकडून इकडून हवा घालायला माणसं असते, पाय दाबीत असले कोणी कोणी, तुमची ढेरी मोठी असन, तुमच्यावर अंगावर कपडे भारी भारी असतील, पण तसलं काहीच नाही. उगाच माणसाचा भ्रम असतो. मोठा गुरु म्हणजे त्या ठिकाणी त्याला गाडी असली पाहिजे, मोठा मठ असला पाहिजे, केस मोठे मोठे वाढलेले असले पाहिजेत, लोकसेवेला असले पाहिजेत, म्हणून आपली भावना त्याच्यावर संतत्वाची होते. तुकोबारायांच्या लक्षात आलं, अरे हा वरपंगाला बोललेला आहे, याला त्या ठिकाणी आलेलं आहे. पण तुकोबाराय त्या ठिकाणी म्हणले, वा तुम्हाला जायचं तर जा, पण थोडं थांबा म्हटले. विठाला विठाला तुम्ही जा म्हटले, पण आता तुम्ही एवढ्या दुरून आलात तर जेवून जा, तसं उपाशापोटी जाऊ नका. आणि म्हणून त्या ठिकाणी जिजाबाईला सांगितलं तुकोबारायांनी, स्वयंपाक करा, हे आलेले पंडित जेवून जातील. जिजाबाईनं सुंदर प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे. नंतर त्या ठिकाणी दुपारी 11 वाजता 2 ताटं वाढले. तो पंडितही जेवायला बसला, तुकोबाराया जेवायला बसले, दोघांचं जेवण झालं. जेवण झाल्यानंतर तो म्हटला, येतो आता. तुकाराम महाराज म्हणले, दुपारचा टाईम आहे, उन्हाळ्याचे दिवस होते. महाराज म्हणले, तसं जाऊ नका, थोडं ऊन उतरू द्या, थोडंसं जरा आराम करा, वामकुशी करा, थोडा आराम करा, नंतर जा. तो म्हटला, काही हरकत नाही, थोडा आराम करतो, ऊन उतरल्यानंतर जातो. आणि म्हणून महाराज एका ठिकाणी त्या ठिकाणी झोपले. ते वामकुशी करण्याकरता पंडित त्या ठिकाणी एका कोटेवरती झोपला. महाराजांना झोप लागली. पंडित झोपल्यानंतर त्या ठिकाणी कोणीच नव्हतं दोघाशिवाय घरामध्ये तुकोबरायांच्या. त्या पंडिताला झोप लागल्याबरोबर त्याच्या कानावरती तुकोबरायांच्या घरामध्ये हजारो माणसं नामजप करतात अशा पद्धतीचा ध्वनी येऊ लागलेला आहे. निस्त्या एकट्या तुकाराम महाराजांचा नाही, तर तुकोबरायांच्या घरामध्ये हजारो वारकरीचा नामघोष चालू आहे, हजारो माणसाचा नामघोष चालू आहे. असा त्याच्या कानावरती ध्वनी आल्याबरोबर तटकन दिशी उठून बसला. इकडे तिकडे पाहू लागला, कोणीच नाही. जिजाबाई बाहेर निघून गेलेल्या होत्या. एकटे तुकाराम महाराज होते, पण त्यांनाही झोप लागलेली होती आणि तो एकटाच होता, दुसरं कोणीही दिसत नव्हते. त्याला असं वाटलं आपल्याला कानी आवाज येत असन, भास झाला असन, आणि म्हणून परत झोपला तो. परत झोपल्यानंतर डोळा लागता क्षणीच त्या ठिकाणी हजारो माणसाचा नामघोषाचा आवाज त्याच्या कानावर पडायला लागला. पुन्हा उठला, इकडे तिकडे पाहतो तुकोबरायांच्या घरामध्ये कानाकोपऱ्यात कोणी नाही. परत झोपला, पुन्हा आवाज यायला लागला, पुन्हा उठला. अरे बापरे. मग लक्षात आलं, म्हणूनच काशी विश्वेश्वर माझ्या स्वप्नात आले आणि त्यांनी मला काशीवरून महाराष्ट्रामध्ये या तुकाराम महाराजाकडे पाठवलं. तुकोबरायांचा अधिकार काही साधा नाही. तटकन उठला, महाराजांच्या जवळ गेला. महाराज उठा, पहिलं मी तुम्हाला ओळखलं नाही, मला दर्शन द्या. अरे असं का करता, तुम्ही पंडित आहात, तुम्ही ज्ञानी आहात, तुम्ही 6 शास्त्राचा अभ्यास केलेला आहे, माझं का दर्शन करता? नाही महाराज, चुकलो मी, कारण खरे संत तुम्ही आहात, खरे नामनिष्ठ तुम्ही आहात. विठ्ठल महाराज, किती नामनिष्ठा आहे तुमची,
तुकाराम महाराज म्हणले नामनिष्ठा, अहो कोणी काही तप करो आम्ही मात्र नावच घेऊ. कोणी करो तर तपादी साधने, कोणी साधोत गोरांजने, आम्ही नवजो तया वाटा ना पंढरी चोटा. आलो म्हणे तुका धारको, आलो म्हणे तुका बेदा धार. एकंदर शिक्का पंडिताला सांगायला लागले, आवाज व्यवस्थित करा भाऊ, साऊंड सिस्टम छान आहे बरं का, फक्त विको नका वाढू देऊ, थोडा आवाज वाढवा. विठ्ठला तुकोबराया त्या पंडिताला सांगू लागलेले आहेत, आलो म्हणे तुका मी नामाचा धारक, मी नामधारक आहे. तुकोबरायने स्वतःला कधी शास्त्री म्हटलं नाही, स्वतःला पंडित म्हटलं नाही, स्वतःला हरिभक्त परायण देखील म्हटलं, आचार्य म्हटलं नाही, गुरुवरे म्हटलं नाही, परमपूज्य आदरणीय वंदनीय काहीच म्हटलं नाही. पण एक म्हटलं, मी नामधारक आहे, मी सेवक आहे, मी नामाचा धारक आहे. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. त्या पंडिताला सांगू लागलेले आहेत, मी नामाचा धारक आहे, सर्व भावाने मला एकच प्रमाण आहे. तुमचं शब्द प्रमाण नाही, मला अनुमान प्रमाण नाही, अनुमय प्रमाण नाही, प्रत्यक्ष प्रमाण नाही. काय तुकोबरायांना माहिती नव्हतं का शास्त्र? नाही, बोला ना तुम्ही, तुम्ही खूप हुशार आहेत मला माहिती आहे, पण तुम्ही बोलणार नाहीत कारण माझी परीक्षा घेता का? बाबा मांडी घालून बस थोडं. तुकोबरायांना शास्त्र माहिती नव्हतं का? सर्व शास्त्रांचा अभ्यास जगद्गुरु तुकोबरायांना होता. झोपू द्या. विठ्ठला विठ्ठला तुकोबराय स्वतः म्हणते, पाहिली पुराणी धांडवलेली दर्शने, पुराणे पाहिली, दर्शने धांडळली. महाराजांच्या त्या ठिकाणी असणाऱ्या अनेक शास्त्रांचा अभ्यास होता. महाराज 4 वेदावरी केल्याचे विवरण, 4 वेदाचं विवरण करून गाथा हा पंचमवेद निर्माण करते तुकोबराय आहेत. कारण तुकोबराय असं म्हणतात, वेदाचा तो अर्थ आम्हासीच ठावा, इतराने व्हावा भार माथा. आणि म्हणून त्या ठिकाणी रामेश्वर भट्टाला ज्या वेळेस तुकोबरायांचा अधिकार कळाला ना, मग रामेश्वर भट्ट शरण आलेला आहे महाराज. मग रामेश्वर भट्ट म्हणतो, कारण तुकोबराय म्हणजे काही साधे नाहीत, परब्रह्ममूर्ती आहे. नोहे नये सर्व शास्त्रांचा सिद्धांत तुकोबरायांना माहित आहे. विठाला एवढं सगळं शास्त्र माहित असताना तुकोबराय शास्त्री पंडित स्वतःला आचार्य वगैरे काही म्हणून घेत नाहीत. तुकोबराय नामाचे धारक म्हणून घेतात. आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनेक, सर्व भावे एक विठ्ठलची प्रमाण. त्या शास्त्रीला, त्या पंडिताला, त्या विद्वानाला म्हणू लागलेले आहेत, आम्हाला दुसरं काही माहित नाही, एक गावे आम्ही विठोबाची.
पंडिताला सांगतात, आम्हाला बाकीचं काही येत नाही बा, आम्हाला शास्त्र माहीत नाही, पुराण माहीत नाही, त्या ठिकाणी असणारं काहीच माहीत नाही. वास्तविक पाहिलं तर तुकोबारायांचा खूप मोठा अधिकार आहे. ज्ञानी तुकोबर आहेत, वैराग्यवान तुकोबर आहेत, अनुभवी तुकोबर आहेत महाराज. सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे असताना देखील एवढा त्या ठिकाणी कमीपणा घेतात, नामनिष्ठ बनतात. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीव भावे. काय म्हणतात, येणे चोसे मन झाले हाव भरी, परत माघारी घेत नाही, बंधनापासून उकलल्या गाठी, देता आली मिठी सावकास, तुका म्हणे देह भरीला विठ्ठले, काम क्रोध केले घर रीते. असं असणारं तुकोबारायांचं नामनिष्ठ जीवन. त्या शास्त्री पंडिताला चमत्कार झाला, लक्षात आलं, खूप मोठा त्या ठिकाणी इतिहासाचा भाग आहे. महाराजांनी हात ठेवल्याबरोबर त्याला परमात्म्याचं दर्शन झालं. विठ्ठल देवाची प्राप्ती व्हायची असेल तर देव म्हणतो तशाने माझी प्राप्ती होणार नाही, तुला संतांचे पाय धरावं लागेल. हरे प्रार्थ्य शिवपाय, हरे प्रार्थ्य शिवपाय, प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. देवाची प्राप्ती व्हायची का असेल का, तर देवमान्य संतांचे पाय धरावं लागेल. संत दाखवतील, मग संत कृपा झाल्यानंतर देवाची प्राप्ती होईल. म्हणून काशी विश्वेश्वराने त्या साधकाला, त्या पंडिताला देवाची प्राप्ती करून घेणाऱ्याला खऱ्या संताकडे पाठवलं. नामनिष्ठ जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार त्यांना कळाला. आणि म्हणून महाराज सगळ्यांना सांगतात, बाबा तुम्ही देवाचं नाव घ्या. या जगामध्ये देवाच्या नावाशिवाय श्रेष्ठ कोणतंच नाही. मीही घेतो, तुम्ही घ्या. मी म्हणून अट्टहास करतात. तुम्ही देवाचं नाव घ्या. रात्रंदिवस त्या ठिकाणी तुकोबाराय म्हणतात, देवाचे लागून या पाया, विनितो तुम्हाला करटाळी बोला मुखी नाव. एवढं सांगून जर ऐकत नसेल तर किती सांगू तरी नायकती बटकीचे पुढे शिंदडीचे. त्यांना राग येत नाही पण उसना राग आणतात. एकनाथ महाराजांनी उसना राग आणला ना. काय उसना राग आला, काय माये गेली होती भूतापाशी. सगळे साधू संत आपल्याला देवाचं नाव घ्यायचं सांगतात. एकनाथ महाराज तर म्हणतात, हरी बोला देता, हरी बोला घेता, हसता खेळता हरी बोला, हरी बोला गाता, हरी बोला खाता, सर्व कार्य करता हरी बोला, हरी बोला भांडता, हरी बोला कांडता, उठता बैसता हरी बोला. अरे बाकीचं कार्य करताना तर तुम्ही देवाचं नाव घ्याच, पण जर भांडणं लागले तरी देवाचं नाव घ्या. का भांडणं लागले देवाचं नाव घेतलं तर पुढचं भांडणारच नाही. जाऊ द्या म्हणे, हे येडं झालंय. कारण भांडणं कधी वाढतंय, इकडून आर्य म्हणलं की तिकडून कार्य येत असतं, इकडून चायला म्हणलं की तिकडून हे येतं का नाही. मग त्या ठिकाणी असणारे गाच्या गुच्या गुद्यावरती कार्यक्रम येत असतो. पण तिकडचा जर शिव्या द्यायला ह्यो जर हरी हरी रामकृष्ण हरी म्हणायला लागला तर पुढचा शांत झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून साधू संत देवाचं नाव, तुकोबाराय देवाचं नाव घ्यायला सांगतात. काही देऊतल्या माणसांनी महाराजांना प्रश्न विचारला, महाराज तुम्ही देवाचं नाव स्वतःही घेता आणि आम्हाला सांगता तुम्हाला काय मिळालं देवाच्या नावापासून. कारण का तुमची तर परिस्थिती सुधारली नाही. तुम्ही तर सावकार होते, पण देवाचं नाव घ्यायला लागल्यानंतर तर तुम्ही तर गरीब झाले. काय घर चंद्रमोळी, चुलीवर हरळी, केळीवर नारळी. तुम्ही स्वतः म्हणता ना, आम्ही सदैव सुडके, जवळी येता चोर धाके,
जाऊ पुढती भिके कुत्रे घर राखीते. महाराज वरपंग दृष्टीने आपण संताकडे पाहत असतो आणि आपली अपेक्षा काय असते, परमार्थाला लागलं म्हणजे मी श्रीमंत झालो पाहिजे. परमार्थ कशा करता करतात माणसं, वारीला गेले कीच त्या म्हणतात काय माडी बांधली पाहिजे, काहीतरी 2-3 एकर. लोक म्हणतात ना त्याचं जरा बरं चाललंय, कारण का रोज हरिपाठ घ्यायला लागले ते. विठाला परमार्थाला लागल्यानंतर वाईट होतं असं नाही, बरं होतच होतं. पण जगद्गुरु तुकोबारायांना मुक्ती प्राप्त करायची असल्यामुळे भुक्ती त्यांनी सोडून दिली होती. या भुक्तीच्या पाठीमागे ते लागलेले नव्हते, कारण त्यांना हे सगळं वर्म कळालेलं होतं. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म नाशिवंत. मग लोक म्हणू लागले तुम्हाला काय मिळालं, देवाचं नाव आम्हाला तुम्ही घ्यायला लावला, तुम्हाला काय मिळालं, देवाचं नाव काय करतं, देवाचं नाव काय करून देतं. तुकोबाराय म्हणले देवाचं नावाने काय झालं असं तुम्ही म्हणता, पण देवाच्या नावाने काय नाही केलं हे मला तुम्ही सांगा. अभंगाच्या पहिल्या काय नोये केले, काय नोये केले, काय नोये केले, काय नोये केले, काय नोये एका चंदे वावितले सर्व साधनाचे साधनाचे एका चिंतिता विठ्ठले काय नोहे केले. त्या येणाऱ्या देहू गावातल्या माणसाला जगद्गुरु तुकोबाराय म्हटले तुम्ही देवाचं चिंतन केल्यानंतर काय नाही केलं त्यांनी. देवाचं चिंतन केलं, देवाचं नाव घेणाऱ्याला सगळ्या गोष्टी प्राप्त होतात. भक्ती मुक्ती फुकाची साठी कोणी तयाकडे न पाहे. महाराज देवाचं नाव घेतल्यानंतर पापही जातं, तापही जातं. कोणीतरी मगाशी म्हणू लागलं ना जेवताना, हे भाऊ ते म्हणले ना मी इकडं परमार्थात आल्यापासून मला लय बरेच लोक सगळं चांगलं म्हणायला लागले. तुम्हीच म्हणले ना तुम्ही मगाशी, कारण मी अगोदर तिकडं होतो तर कोणीच बरं बोलत नव्हतं, पण आता बरं तर बोलायच लागलेत, पण सगळंच मिळायला लागलं. विठाला महाराज परमार्थ क्षेत्र असं आहे, याच्यात सगळंच काही मिळतं, याच्यात सगळे लोक मानही देतात, सगळे गोष्टी मिळतात. नोहे नोहे सगळ्या गोष्टी होतात, फक्त देवाच्या नादी लागलं पाहिजे, देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबाराय म्हटले महाराज देवाच्या नावाने जे नाही कळणार ते कळतं, डोळ्यांनी न दिसणार ते दिसतं, न भेटणार ते भेटतं, न होणारा लाभ तो प्राप्त होतो. नाम संकीर्तन
भाताप्रमाण लय फिट बसलं विठाला. अवघी होती लाभ एकाया चिंतने. पुढे वा, गोविंदाच्या नामचिंतनाने नामसंकीर्तनाने सगळे लाभ प्राप्त होते. एकही लाभ नाही असा नाही की तो देवाचं नाव घेतल्यानंतर प्राप्त होणार नाही. तुम्ही देवाचं नाव घ्या, हा तुम्ही प्रपंचामध्ये जरी एखाद्याच्या नशिबामध्ये गरिबी लिहिलेली असली, दरिद्री लिहिलेली असली, पण देवाच्या नावाने देवाची कृपा झाली की ती दरिद्री नष्ट होते आणि श्रीमंती प्राप्त होते. विठाला हा लाभ साधा आहे, लौकिकातला आहे. लौकिकातला लाभ आपल्याला लवकर लक्षात येतो. सुदाम ब्राह्मण दुःखे दरिद्री फिरीला म्हणून धावो तुझे भेटीलाही आला ना सुदाम हाय शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा दिला गा सुदाम. वा, त्याच्या नशिबामध्ये धनक्षय असं लिहिलेलं होतं. धनक्षय, धनक्षय म्हणजे त्या सुदाम ब्राह्मणाच्या कपाळावर लिहिलं होतं याच्याकडे कधीच धन येणार नाही. त्याच्या प्रारब्धावर सज्जनांनो, आपण जेव्हा जन्माला येतो ना, 5वीच्या दिवशी एक सटवी नावाची बाई येत असते. ती काही दुसरी तिसरी इथली लाड जळगावची वगैरे कोणी नसती बरं का, इथली तिथली नसते किंवा आमच्या बी मासेगावची नसते. मग ती कुठली असते? ती ब्रह्मदेवाची मानस कन्या आहे. तिच्याकडे एक काम आहे, नवीन मुलाचा जन्म झाल्यानंतर 5वीच्या दिवशी जायचं आणि त्याच्या कपाळावरती 5 गोष्टी लिहून ठेवायच्या. कोणत्या 5 गोष्टी? आयुष्य, कर्म, वित्त, विद्या, निधनमेवच. म्हणून ज्ञानोबा म्हणतात, 5वीची आराती नवी संबीजे जेवी वाती. वा, ऐसा ईश्वर निर्णय चित्ती वाहिजे सदा. 5वीच्या दिवशी त्या ठिकाणी बाळाच्या घरच्या माणसाने दिवा बंद झाला नाही पाहिजे याची दखल घ्यायची. अंधार नाही पडला पाहिजे, कारण ती सटवी येते त्या मुलाच्या कपाळावरती लिहून ठेवीत असते त्याच्या नशिबामध्ये आयुष्य किती आहे, कर्म कसं करणार, याच्याकडे पैसा किती येणार आहे आणि याचं मरण कसं होणार आहे. विठ्ठल सुदाम देवाच्या कपाळावरती धनक्षय लिहिलेलं होतं, म्हणजे दरिद्री लिहिलेली होती, कायमची दरिद्री. म्हणून सुदाम देवाचं लग्न झाल्यानंतर एवढा दरिद्री सुदाम देवाला अनेक मुलं झाले, पण उपाशी झोपत होते महाराज. 2-2, 3-3 दिवस मुलाला काही खायला भेटत नव्हतं. सुदामदेव देखील रोड झाले होते, मुलं खाण्या वाचून रडत होते. बाबा महाराज, आपल्याकडे किती गरिबी आली तर एवढी गरिबी येणार नाही सुदामदेवा एवढी. सुदामदेव बाहेरून आल्यानंतर मुलं पळत जायचे, बाबांनी काहीतरी खायला आणलं असेल, पण सुदामदेवाला काहीच भेटत नव्हतं. स्वतःही ते उपाशी राहिले होते आणि मुलांना काही देऊ शकत नव्हते. आणि म्हणून पत्नीच्या गळ्यामध्ये त्या ठिकाणी असणारं डोकं ठेवून सुदामदेव रडायचे की काय आपण आपल्या पोटी ह्या मुलाने जन्म घेऊन त्या ठिकाणी हे मुलं उपाशी राहतात, काय यायचं नशीब आहे, यांनी आपल्या पोटी जन्म घेतला. आणि म्हणून सुदामदेव अत्यंत गरीब आहे, उपाशी पोटी झोपतात हे सगळे. पण सुदामदेव नेहमी परमात्म्याचं चिंतन करायचे. एवढ्या गरिबीमध्ये देखील देवाचं चिंतन सोडलं नाही. पांडवाने वनवासात असताना देखील देवाला ते विसरले नाही. मग सुदामदेवाची जी पत्नी होती ती म्हटली, का हो तुम्ही त्या कृष्णाचं नाव घेता, त्याचं गोडवे गाता. कधी कधी सुदामदेव सांगायचे, काय सांगू, सुमती, त्यांच्या पत्नीचं नाव सुमती होतं. काय सांगू, सुमती माझा मित्र आहे ना, खूप श्रीमंत आहे, त्याला बसायला सुवर्णाचं आसन आहे, सोन्याचं शिखर आहे, तो द्वारकेचा राजा आहे. आम्ही सांदीपान ऋषींच्या गुरुकुलामध्ये शिकत असताना आम्ही दोघं गुरुबंधू आहेत. त्याचं नाव श्रीकृष्ण आहे, तो द्वारकेचा राजा आहे. सगळ्या राजामध्ये तो श्रीमंत आहे, त्याची खूप मोठी शक्ती आहे. निस्ता राजा नाही, जगाचा मालक आहे तो. सुमती, मी खूप भाग्यवान आहे का नाही?
मला बालपणामध्ये गुरु आश्रमामध्ये मला गुरुबंधू, मला श्रीकृष्ण सारखा मित्र भेटला. सुमतीला राग आला, सारखं त्याचं वर्णन करता, श्रीमंत आहे माझा मित्र आणि तुम्ही एवढी दरिद्री बघता, जा ना त्यांच्याकडे. तुमचा मित्र जर एवढा लंगोटियार मित्र आहे, जीवातला मित्र आहे, काहीतरी मागून आणा, काहीतरी देईन ना तो आपल्याला, जा. सुमती गेलो असतो ग, पण अशा आपत्तीच्या टायमाकडे मित्राकडे जाऊ नये, कारण माणसाचं वजन कमी होत असतं. मित्राला काही मागू नये, त्याला उलट मी चांगलं सांगत असतो, माझं चांगलंही म्हणत असतो. पण त्या ठिकाणी असणाऱ्या त्या सुमतीनं, सुदामतीनं सांगितलं, नाही, तुम्ही एकदा जा, माझ्या आग्रहास्तव जा. त्या लेकराच्या पोटामध्ये काही नाही, ते रडायला लागले. आणि सुदामतीनं त्या ठिकाणी असणारे आग्रह केल्यामुळे त्या ठिकाणी सुदामदेव जाण्याकरता निघतात. निघले, तू म्हणती तर जातो, माझ्या मित्राला भेटतो, दर्शन करून येतो. सुदामदेव निघल्यानंतर परत लक्षात आलं, गुरुकडे जात असताना, राजाकडे जात असताना, एखाद्या असणाऱ्या आजारी माणसाकडे जात असताना, मित्राकडे जात असताना खाली हाताने जाऊ नये. शास्त्रामध्ये सांगितलेले काहीतरी नेलं पाहिजे, कारण असणाऱ्या गुरुग्रहापासून निघल्यापासून मी आत्ताशी भेटायला जातो माझ्या कृष्णाला. सुदामती काहीतरी त्यांना दे. काय देऊ म्हणून शेजाऱ्याकडे गेली, कच्चे पोहे आणले, कसे तरी होरपळले. घरामध्ये त्या पोह्यामध्ये टाकण्याकरता पण काही नव्हते, निस्ते असणारे त्या ठिकाणी येडे वाकडं पाणी टाकलं, कसे तरी उकळले आणि एका सुदामदेवाच्या उपारण्याच्या त्या ठिकाणी असणाऱ्या उपारण्यामध्ये गाठ बांधली. अहो, देण्याकरता एखादं धुडकं पण नव्हतं, त्या उपारण्यामध्ये गाठ बांधली, जा म्हणले. मोकळ्या हाताने जायचं नाही ना, हे पोहे घेऊन जा. सुदामदेव त्या ठिकाणी असणारे गेले, द्वारके नगरीला गेले. महाराज, ती द्वारका नगरा, सुवर्णाची द्वारका नगरा झळझळीत करायला लागलेली. सुदामदेवाने ते सुवर्णाची नगरा पाहिल्यानंतर डोळे दैदिपित झाले. बापरे, पहिल्यांदा सोनं पाहतो मी, पहिल्यांदा सुवर्णाचा शिखर पाहतो, पहिल्यांदा सुवर्णाची नगरी पाहतो माझ्या कृष्णाची. हर्षित झाले. जाऊ द्या, माझ्या नशिबी जरी गरिबी असली, दरिद्री असली, पण माझा मित्र किती मोठा सुवर्णाच्या मंदिरामध्ये राहतो, सुवर्णाची नगरी आहे माझ्या मित्राची. आनंदित झाले, द्वारापाशी गेले. फाटल्याला त्या ठिकाणी कपडे येतं, तुटलेली चप्पल आहे, डोक्याला मुंडासा त्या ठिकाणी असा तसा आहे, शरीर रोड झालेलं आहे, काठी टेकत टेकत गेलेले आहेत. द्वारपाळाने अडवलं, कोण? ओ भिकारी मामा. फाटक्या कपड्याच्या, तुटलेल्या चपलाच्या, कोण आहेस तू? डायरेक्ट कसा जातो राजवाड्यामध्ये. सांगितलं, अरे द्वारपालो, मी त्या ठिकाणी कृष्णाचा मित्र आहे रे, माझा तो बालमित्र आहे. ढकलून दिलं महाराज त्या द्वारपालाने. हे भिकारी आहेस, काहीतरी सांगायला लागला. अरे कृष्ण कुठं, तो राजा कुठं, तू भिकारी कुठं? अरे एके भिकाऱ्याची राजाची कुठं मैत्री होत असते का? मैत्री होण्याकरता समान कुले व्यसनुसु सख्यम असावं लागतं. मैत्री होण्याकरता एकतर असावं लागतं किंवा सारखेपणा असावं लागतो. दोघाची श्रीमंती सारखी असायला पाहिजे, व्यसन तरी सारखं असायला पाहिजे. तो कुठं ढकलून दिलं महाराज. रात्रपर्यंत सुदामदेव त्या ठिकाणी बसून राहिले. माझ्या श्रीकृष्ण परमात्म्याचं भजन करत होते, नशिबाला दोष देत होते. देवा, या द्वारपाळाचं काही चुकलेलं नाही, माझं नशीबच तसं आहे. कारण मी कुठेही गेलो तर माझ्या कपाळावरच ते त्या ठिकाणी दुःख लिहिलेलं आहे, दरिद्र लिहिलेलं आहे. म्हणून आपल्या नशिबामध्ये जे लिहिलेलं असं तुम्ही कुठेही जा, पळसाला 3च पानं आहेत महाराज. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे. कुठेही गेलं तर आपलं कपाळ बरोबरच आहेत ना महाराज. सुदामदेव आपल्या कपाळाला हाणून घेतात. देवा कृष्णा, त्या द्वारपाळाचे त्या ठिकाणी गुन्हा नाही. एक द्वारपाळ आल्यानंतर दया आली.
अरे बाबा त्या ठिकाणी संध्याकाळ झाली, आता तरी घरी जा ना, माझं घर जवळ नाही, इथून खूप कोसो दूर मी आलेलो आहे. एकदा फक्त माझा निरोप पाठवा माझ्या कृष्णाला आणि फक्त सांगा तुझा बालमित्र सखा सुदामा आला, एकदा निरोप पाठवा. म्हणून त्या द्वारपाळाला दया आली दुसऱ्या, एकदा सांगून तर बघू. आणि म्हणून तो धावत गेला आणि तिथं गेल्यानंतर श्रीकृष्ण परमात्म्याला हात जोडून त्या ठिकाणी म्हणायला लागलेलं आहे, द्वारपालामध्ये त्या ठिकाणी एक फाटक्या तुटक्या कपड्यातला, एक फाटलेल्या चपलीतला कोणीतरी असणारा, रोड असणारा आलेला आहे आणि तो म्हणतो माझं नाव सुदामा आहे आणि मी तुमचा त्या ठिकाणी बालमित्र आहे. हे कृष्णाने ऐकल्याबरोबर सुवर्णाच्या सिंहासनावरून खाली उडी मारली, धावतच त्या ठिकाणी निघालेले, धावत पळत गेले आणि सुदामदेवाला मिठी मारली, सुदामदेवाला घेऊन आले. खूप मोठा इतिहास आहे. राजमहालामध्ये आणलं, सुवर्णाच्या आसनावरती बसवलं, आपल्या 16,108 पत्न्याला सांगितलं माझा सुदामा आला, चला माझ्या सुदामाच्या दर्शनाला चला. सगळ्यांना आणलं, सगळ्यांनी पूजा केली, पात्रामध्ये पाय सोडून त्या ठिकाणी पायाची पूजा केली. महाराज सुदामदेवाला स्नान घातलं, चंदन लावलं, अनेक प्रकारचे उटणं लावले, सुदामदेवाला भारी भारी कपडे दिले, सुदामदेवाच्या अंगावरती सुवर्णाचे अलंकार घातले, सुदामदेवाला जेवायला पंचपक्वान्न त्या ठिकाणी केलेले आहेत. सगळ्या स्त्रियांनी या दर्शन केलं, सगळ्याजणी या, सुदामा माझा मोठा गुरुबंधू आहे, आशीर्वाद घ्या. 1 आली, 2 आली, 3 आली. त्याला वाटलं असून असून राजा असल्यामुळं किती असत्या, लय झालं तर 9-10 असत्या. महाराज 16,108 पत्न्या. सुदामदेव सौभाग्यवती भव, सौभाग्यवती भव असं म्हणून म्हणून एवढा थकला, संध्याकाळपर्यंत म्हणतच राहिला. शेवटी म्हणू लागला भव भव भव. अरे कृष्ण तुला हाईत तरी किती अशा पत्न्या. सगळं झाल्यानंतर रुक्मिणी आई साहेब म्हणू लागले सुदामा, परमात्मा म्हणू लागले सुदामा, अरे वहिनीनं काहीतरी दिलं का नाही मला खायला. अरे हो हो आठवण झाली देवा, मी लाजकाज दाखवलं नाही पण पोहे दिले. ते पोह्याची गातुडी सोडली आणि त्या ठिकाणी कृष्ण परमात्म्याने ती घेतल्याबरोबर भावनेने प्रेमाने फक्के मारले. पोहे सुदाम देवाचे फक्के मारी कोरडीचे. ते खाल्ले, एक मुठी पोहे असणाऱ्याने असं खातात. खाली काही राहिलेले पोहे रुक्मिणी मातेने हिसकून घेतले. रुक्मिणी मातेला माहिती आहे या पोह्याच्या बदल्यात हे सगळंच देणार आहे. देवाने एकच मुठ पोहे खाल्ले तर गाव सुवर्णाचं दिलं, सगळेच खाल्ले असते तर सगळी द्वारकाच दिली असते. रुक्मिणी आईसाहेबांनी घेतले. 1 दिवस गेला, 2 दिवस गेले. सुदामदेव ठेवून घेतात, पंचपक्वानाचं जेवण आहे महाराज. 1 दिवस, 3 दिवस झाल्यानंतर पंचपक्वानाचं जेवण असताना सुदामदेवाला आपल्या लेकराची आठवण झाली, आपल्या पत्नीची आठवण झाली. सुदामदेव म्हणले मी कृष्णाचं दर्शन घेतलं, त्याचं राजवैभव पाहिलं, मी विसरूनच गेलो, माझ्या घराला विसरून गेलो, माझ्या सुदामतीला विसरून गेलो, माझ्या उपाशी पोटी झोपणाऱ्या, पाणी पिऊन झोपणाऱ्या लेकराला विसरून गेलो. आणि म्हणून सुदामदेवाच्या डोळ्यात पाणी आलं, टप टप आसरूच्या धारा त्या पंचपक्वानाच्या ताटात पडल्या. महाराज सुदामदेव जेवत असताना त्या डोळ्यातलं पाणी ताटात पडल्यानंतर कृष्ण परमात्मा, सुदामा अरे का रडायला लागला. सुवर्णाच्या पाटावर बसलेला आहे, सुवर्णाच्या ताटात जेवतो, पंचपक्वानाचं जेवतो, काय झालं तुला, काही थकला का, दमला का, दुखायला लागलं का तुझं काही. नाही देवा. सुदामदेवाने आपलं दुःख त्या ठिकाणी लपून ठेवलं. काही नाही देवा, काही नाही, आनंद अश्रू आलेत मला आनंद अश्रू आलेत. आणि म्हणून तुझं एवढं राजवैभव पाहून आनंदाचे अश्रू माझे खाली पडलेत. नाही सुदामा, अरे आनंदाचे अश्रू इकडून वाहत असतात आणि दुःखाचे अश्रू इथून वाहत असतात. सुदामा आपल्याला गुरुनी सांगितलेलं आहे ना, तुझे आनंदाचे अश्रू इकडून नाही वाहत, तुझे अश्रू इकडून वाहतात. आणि दुःखाचे अश्रू, आनंदाचे अश्रू थंड असतात आणि दुःखाचे अश्रू गरम असतात. सुदामा तुझे अश्रू गरम येतं. नक्की. सुदामदेव गळ्यात पडतो कृष्णाच्या. कृष्णा माझे मुलं 3 दिवस झाले रे उपवासी आहेत. सुदामतीनं मला तुझ्याकरता याच्याकरताच भेटीला पाठवलेलं आहे, उपवासी आहेत, काळजी करू नको सुदामा. तो दिवस निघून जातो. दुसऱ्या दिवशी सुदामाला झोप येत नाही. त्या दिवशी रात्री सुदामा सकाळी सांगतो येतो मी देवा, भेट झाली, सगळं तुझं ऐश्वर्य पाहिलं, जातो मी. सुदामाच्या अंगावर भारी भारी कपडे घातलेले होते. सुदामदेव जाण्याकरता निघतात. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतो सुदामा जातो तर जा, पण अंगावर घातलेले भारी कपडे आहेत ना काढून ठेव, त्याचं कारण मध्ये चोर येतं. तुझ्या अंगावरती घातलेले दागिने आहेत ना,
हा त्या ठिकाणी सगळे दागिने काढून ठेव, अंगठ्या काढून ठेव. 10 बोटात अंगठ्या घातलेल्या होत्या. सुदामदेवाला वाटलं निदान ह्या अंगठ्या का व्हायना आपण घेऊन जाऊ, अंगावर घातलेले अलंकार का व्हायना घेऊन जाऊ. पण पुढे गेल्यानंतर मागं बोलवलं, सांगितलं हे कपडे काढून ठेव, दागिने काढून ठेव, कारण चोर ह्या दागिन्याच्या आशेने तुला मारतील. सुदामदेव काढतात, नशिबाला दोष जातात. जेथे जावे तेथे कपाळ सरीसे, काय आपलं नशीब तसं आहे. सगळं फाटके तुटके कपडे दिले घालायला, सुदामा घालतो न जातो. पण जात असताना नशिबाला दोष देतो, पण कृष्णाचं भजन सोडलेलं नाही. रस्त्याने जात असताना श्रीकृष्णाचं भजन करीत चाललेलं आहे. श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ कृष्ण गोविंद हरे मुरारे, हे नाथ सुदामपुरी जवळ येतात. पहिली सुदामपुरी म्हणजे मोडके तोडके घरं होते. सुदामदेवाची झोपडी होती महाराज. सुदामदेवाच्या पत्नीच्या अंगावर चिंध्या होत्या. सुदामदेवाचे मुलं उघडे होते, अंगावरती कपडे नव्हते. सुदामदेव जेव्हा आपल्या गावाजवळ येतात तर सुवर्णाचं गाव दिसलं. देवाची कृपा झाली होती सुदामदेवावर. सोन्याचं गाव दिसल्यानंतर त्या ठिकाणी समोरूनच सुदामदेवाची पत्नी, देवाने सुदामदेव त्या ठिकाणी भजन करत निघत असताना विश्वकर्म्याला बोलवलं होतं आणि विश्वकर्म्याला सांगितलं होतं सुदामदेवाची दरिद्री काढून टाका. कारण देवाची कृपा झाली होती, देवाच्या नामचिंतन केलं होतं आणि ती सुदामदेवाचं घर सुवर्णाचं बनवलं. सुदामदेवाची नगरी सुवर्णाची बनवली होती. पत्नीच्या अंगावर भरजरी कपडे होते, अलंकार होते, मुलांच्या अंगावर अलंकार होते. सगळं बदलून गेलेलं होतं. सुदामदेव जवळ आले, गाव पाहतात तर अरे आपलं गाव नाही हे. परत मी द्वारकेलाच आलो का काय, कारण द्वारकेसारखंच असणारं सुवर्णाचं गाव दिसायला लागलेलं आहे. आणि म्हणून सुदामदेव तिथून दुसऱ्या रस्त्याने चालला. तेवढ्या वेळामध्ये लोक पुढून गेले, सुदामदेवा अहो इकडं का चाललात, आपल्या गावाकडे चला. आपलं नाही आहे गाव, आपलं गाव तर साधं आहे, भेंड्याच्या मातीचं आहे, विटाचं आहे, दगडाचं आहे. हे तर सुवर्णाचं दिसतंय. सुदामदेवाची पत्नी समोर येते. सुदामदेवाने तिच्याकडे पाहिल्यानंतर भरजरी कपडे येतं, त्यांना ओळखूच आली नाही. ते सुदामदेव म्हणू लागलेत ह्या बाईला कुठंतरी पाहिलेलं आहे मी, कारण त्या कपड्याने त्या अलंकाराने बाई ओळखू येत नाही. तेव्हा सुदामदेव असं निरखून पाहत असताना पत्नी धावत गेली, दर्शन केलं. मालक मला ओळखलं नाही का, या मुलांना ओळखलं नाही का, मी तुमची सुदामती आहे. त्या ठिकाणी हे मुलं तुमचे येतं, हे गाव असं कसं झालं. सांगितलं रात्रीच्या रात्री तुमच्या असणाऱ्या मित्राची कृपा झाली. श्रीकृष्ण परमात्म्याने साधा कारागीर नाही, स्वर्गातला विश्वकर्मा नावाचा कारागीर पाठवला. त्यांनी सगळी नगरी सुवर्णाची केली. आपल्या घरी भरभरून मोहरा माणिक मोती त्या ठिकाणी ओतल्या, सगळं सोनं ओतलं. आणि तुम्ही आता या सुदाम नगरीचे तुम्ही राजे झालेले आहेत, मी राणी झालेली आहे, राजकुमार झालेले आहेत. विठ्ठल एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. शुद्ध भाव देखोनिया गाव सुवर्णाचा देवा. देवाने मागं वळून पाहिलं. ज्या रस्त्यावरून आले होते द्वारकेच्या रस्त्यावरून, त्या रस्त्यावरून मागं वळून पाहिलं तर श्रीकृष्ण परमात्मा हसत होते.
सुदामदेवाला दर्शन दिलं, विश्वरूपामध्ये दर्शन दिलं. आणि सुदामदेव म्हणू लागला, देवा हेही तुला करता येतंय का रे? हे तुला करता येते का? देवाने सांगितलं, सुदामा तू नाम घेतलंय ना, नामाच्या बदल्यात मला काही करता येतंय. काय नो हे मोठ्या प्रेमाने भजन करा. अगदी थोडा वेळ राहिला तेवढ्या वेळामध्ये आपण कीर्तन सेवेला पूर्ण वेळ आणू. पुरुष मंडळी एकदा मोठ्याने प्रेमाने वर हात करा. वर हात करून मोठ्या प्रेमाने भजन करा. विठोबा आमच्या बालगोपाळाला वाटलं बरं झालं आता खाली बसले. छान सगळ्यांनी भजन केलं. तुमचं भजन पटलं. आता कीर्तन नसतं पटलं तर मग तांबडं फुटलं होतं. काय नो हे केले महाराज. नामचिंतनाने सगळ्या काही गोष्टी होतात. दोष जातात, त्रिविध ताप जातो, जन्म मरणाचा फेरा तुटतो, पापही जातं, माया नदी जाते, तुटे भवरोग, संचित क्रियामान भोग. आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. वसू न शके पाप, जाय त्रिविध तो ताप. तुका म्हणे माया, होय दासी लागे पाया. आईसे विठोबाचे नाम उच्चारिता खंडे जन्म. नामचिंतनाची शक्ती आहे. नामचिंतनाच्या शक्तीनं जरी आपल्या प्रारब्धामध्ये वाईट भोग असला, दुःखाचा भोग असला, दारिद्र्याचा भोग असला, तरी देखील नामचिंतनाने सगळं नष्ट होतो. पहाते पांडव अखंड वनवास. पांडव मात्र वनवासामध्ये, त्यांच्या नशिबामध्ये वाईट आहे, पण द्वारकेचा राणा त्यांच्या घरी आहे. द्वारकेचं राज्य कारभार, राज्यभार, राज्य संपत्ती, वैभव सोडून पांडवांच्या झोपडीमध्ये राहतो. ज्ञानदेव म्हणी खुणा, द्वारकेचा राणा पांडवा घरी. महाराज त्याच्या घरी काय कमी होतं? देवाच्या घरी काय कमी आहे? पण पांडवांच्या झोपडीमध्ये, वनामध्ये त्या ठिकाणी राहतो. का? पांडव फक्त देवाचं नामचिंतन करतात. हाच त्यांचा भाव आहे. विठ्ठल आणि म्हणून नामधारक अत्यंत श्रेष्ठ आहे सज्जनांनो. एक अभंग सुंदर आलेला आहे. खेड्या गावातले 1000 ब्राह्मण जेवले, क्षेत्रातला एक ब्राह्मण जेवला तर तेवढंच पुण्य. क्षेत्रातले 1000 ब्राह्मण जेवले आणि एक विद्वान ब्राह्मण जेवला तर तेवढंच पुण्य. असे 1000 विद्वान जेवले, एक पंडित जेव घातल्याचं पुण्य 1000 विद्वान ब्राह्मण जेव घातल्याचं होतंय. असे 1000 पंडित जेव घालण्याचं पुण्य एक संन्यासी जेव घातल्यानंतर मिळतंय. असे 1000 संन्यासी जेव घातल्याचं पुण्य एक परमहंस संन्यासी जेव घातल्यानंतर मिळतंय. असे 1000 परमहंस संन्यासी जेव घातल्याचं पुण्य त्या ठिकाणी एक त्या ठिकाणी असणारा
हो, ब्रह्मज्ञानी जेव घातल्यानंतर मिळतं. असे हजार ब्रह्मज्ञानी जेव घातल्याचं पुण्य त्या ठिकाणी एक नामधारक जेव घातल्यानंतर मिळतं. म्हणून नामधारकाची बराबरी कोणीच करू शकत नाही. विठ्ठल आणि म्हणून तुकोबराय आपल्याला सांगतात तुम्ही नामधारक बना. नामधारक बनण्याकरता काही पैसा लागत नाही, काही वयाची आट नाही, काही काळाची वेळाची आट नाही. तुम्ही कधी घ्या, केव्हा घ्या, कसं घ्या. काळ वेळ नाम उच्चारिता नाही, दोन्ही पक्ष पायी उद्धरती. तुम्ही रिकामी असताना घ्या, झोपल्यानंतर घ्या, उठताना घ्या, बसताना घ्या, काम करताना घ्या. कामामध्ये काम काही मना राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःखाचे. तुम्ही चालायला लागलात तर नाम घ्या. नाम घेत चालत असताना जर नाव घेतलं तर काय होईल हो? अहो, प्रत्येक पावलाला यज्ञ केल्याचं पुण्य लागेल. नाम घेता वाट चाले यज्ञ पाऊला पाऊले. आपण जेवायला लागलो, जेवण करत असताना नामचिंतन केलं तर काय होईल? नाम घेता ग्रासोग्रासी, जेविल्या तोची उपवासी. प्रत्येक नामाला जर आपण त्या ठिकाणी प्रत्येक घासाला नाव घेतलं तर उपवास घडल. दुर्वासाचं वर्म काय होतं आणि श्रीकृष्णाचं वर्म काय होतं? 16,100 पट 8 पत्न्या असतानाही तो ब्रह्मचारी का? आणि 60,000 खंडी अन्न खाऊनही उपवासी का? त्याचं कारण देवाचं नामचिंतन करत करत कर्म केलं, ते कर्म जळून जात असतं. विठ्ठला नामाने त्या ठिकाणी एवढी मोठी शक्ती प्राप्त होत असते. जगद्गुरु तुकोबरायांचा अनुभव आहे. एकच उदाहरण सांगतो, तुम्ही ऐकतात म्हणून. त्या ठिकाणी शिवबा कासार नावाचा एक ग्रस्त होता. एक बीडचा पंडित आहे, आणि तो बीडचा पंडित त्या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांच्या कडे आला, धरणं धरून बसला. ज्ञानेश्वर महाराज प्रगट झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले, बाबा काय पाहिजे? सांगितलं, मला मान प्रतिष्ठा आणि पैसा पाहिजे. माऊली म्हणले, इथलं कोर्ट बंद झालेलं आहे. मी समाधी घेतली तेव्हा बंद झालं. इथून जवळच असणारं देवगाव आहे, तिथं तुकोबरा आहे, तर त्यांच्याकडे जा, तुला मान प्रतिष्ठा विद्वत्ता तिथं भेटल. आणि म्हणून तो पंडित तुकाराम महाराजाकडे गेला. तुकाराम महाराजांना म्हणला, मला पैसा पाहिजे, मला मान पाहिजे, प्रतिष्ठा पाहिजे, कारण माझ्यावर ऋण झालेलं आहे. तुकोबाराय म्हटले, आमच्या 14 टाळकऱ्यामध्ये एक शिवबा नावाचा शिवबा कासार नावाचा टाळकरी आहे, आणि तो शेतकरी आहे. त्याच्या शेतामध्ये जा, त्याचे भरपूर आवतं चालतात, त्याच्याकडून तो जे काही देईल ते घेऊन ये. मग हा त्या ठिकाणी पंडित म्हणला, काय व एक तर मग तुकाराम महाराजांवर भावना नाही, कारण मी ब्राह्मण आहे, ते मराठी येतं, कुणबी घराण्यामध्ये जन्माला आलेले मराठी येतं. दुसरी गोष्ट, तुकाराम महाराजांना सगळे लोक वेडा म्हणतात. पर जाऊ द्या, माऊलीनं पाठवलं, याईने बी मला ह्या शेतकऱ्याकडे पाठवलं. आता हे शेतकरी काय देणार आहे मला? तो त्या ठिकाणी लवगावला गेला आणि शिवबा कासाराकडे गेल्यानंतर सांगितलं, तुकाराम महाराजांनी पाठवलं, काय द्यायचं तर द्या. त्या शिवबा कासाराला खून पटली. त्यांनी काय केलेलं आहे, 4 पासा दिल्या. कुणाला? या ब्राह्मणाला. ब्राह्मणाकडे 4 पासा घेतल्यानंतर भलत्या जडची जड पासा. ब्राह्मण म्हणला, हे तर काय वेगळंच झालं, आडमुठपणाच झाला हो. आता हे लोखंड काय तिकडं आमच्या बीड जिल्ह्यात मिळत नाही का? काय का लोखंड नेण्याकरता आलो काय? म्हणलं मी, काय नाही पासाच दिले म्हणे. आता आधीच ब्राह्मण होता, त्या ठिकाणी असणार, कधी वज घेतलेलं नव्हतं, पोकळ काष्टेचं ब्राह्मण. 4 पासा घेऊन येत असताना वज झालं. काय म्हणला तुकाराम महाराज, येतं मला याच्याकडे पाठवलं, 2 पासा टाकून दिल्या त्यांनी याच्या जाळी. पण म्हणला, काय सांगता येतं, माऊलीनं जे आरती पाठवलं, काही झाला तर झाला चमत्कार. 2च पासा घेऊन आला. आणि आल्यानंतर डोक्यामध्ये विचारचक्र फिरत होतं, हे पासा कशाला आले असं. तुकाराम महाराजांनी पाहिलं, काय आणलं, काय दिलं? शिवबा कासारांनी म्हणले, या पासा दिल्या. महाराजाने त्या लोखंडाच्या पासाकडे दृष्टी टाकल्याबरोबर त्या सोन्याच्या झाल्या. आणि सोन्याच्या झाल्यावर मग याचे डोळे चांदीचे झाले. त्या पासा सोन्याच्या झाल्यानंतर याचे डोळे चांदीचे झाले. तो म्हणला, अरे त्या 2 पासा तिकडं टाकल्या राव आपण. आणि मग
त्या 2 पासा आणण्याकरता ह्या सोन्याच्या पासा घेऊन पुन्हा त्या 2 पासा आणायला गेला. त्या जाळीत त्या पासा नव्हत्या, कारण विश्वास झाला होता, अविश्वास झाला होता. आणि क्रोधी अविश्वासशिवाय माणसाला काही भेटत नसतं. जो माणूस क्रोधी अविश्वासी, जो देवावर संतावर अविश्वास करतो त्याला भेटत नाही. क्रोधी अविश्वासी त्याशी बोध काहीचा. त्या 2 पासा भेटल्या नाही, त्या 2च घेऊन आला. तुकाराम महाराजाला म्हणला 4 होत्या. महाराज म्हणले तुझ्या नशिबात 2च होत्या. 4 पासा त्या शिवबा कासारने दिल्या, पण तुला माझ्यावरती अश्रद्धा असल्यामुळे, श्रद्धा नसल्यामुळे 2 जाळीत टाकून दिल्या. या 2च घेऊन जा. त्यांनी सांगितलं ठीक आहे. ह्या लोखंडाच्या पासा सोन्याच्या झाल्या, पण या कशा काय झाल्या? तुकाराम महाराज म्हणले ते नाही विचारायचं तो, पण तू विचारलंस, तू ब्राह्मण आहे म्हणून सांगतो. ही सगळी नामाची किंमत आहे, नामाची श्रेष्ठ. मी देवाचं नाव घेतो आणि नाव घेण्यामुळे त्या ठिकाणी माझ्यामध्ये परमात्म्याने एवढी शक्ती दिलेली. मी जरी वरून गरीब दिसत असलो तरी देखील तुकोबरायामध्ये त्यांच्या दृष्टीमध्ये त्या ठिकाणी एवढी शक्ती प्राप्त झाली होती की जे पाहिन त्याच्याकडे ते सोनं तयार व्हायचं, परीस तयार व्हायचा, सगळ्या गोष्टी तयार व्हायच्या. त्याचं कारण आहे काय नो हे नाम आहे. म्हणून सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, सर्व साधनाचे सार, होते का नाही? आता एक एक तोफ म्हणजे वेगवेगळी तोफ आहे का नाही? आता बॉयलर पेटलाय. सर्व साधनाचे सार, नाम हे सर्व साधनात सार आहे, शास्त्रात सार आहे, सारात सार आहे. आणि म्हणून असं असणारं नाम सार, ज्याने नाव घेतलं त्याने योगही केला, जपही केलं, तपही केलं. 3ऱ्या कळव्यामध्ये सांगितलं योग याग जपी, योग याग जपे, 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 योग याग जपे.
कीर्तन संपूच वाटा नावा, पण घड्याळीचा काटा पुढे गेलाय आहे का नाही, त्याला बी काही मर्यादा आहे. नाही संपवलं तर तुम्ही म्हणता कुठं तारीखच मिळत नाही का. योग याग जपे महाराज, नामधारकाला बसल्या बसल्या योग होतो. योग न करता योग होतो, कारण योग करणं सोपं नाही. योगी असणारे ज्ञानोबर आहे, पण ते म्हटले योगाच्या वाटाला जाऊ नका, कारण योग करणं म्हणजे सोपं नाही. 12 वर्ष आसन घातल्यानंतर मोडता येत नाही. 12 वर्ष म्हणतो मी. आपण कीर्तनात बसलो तर त्या ठिकाणी 17 वेळेस मांडी मोडतो. योग होईल का आपल्याला. माऊली म्हणले योगाची वाटा जे निघाले गा सुभट, तया दुःखाचा चिवाटा भागा आला. पाये पालो हाचे चणे जे बोचरिया पडती खाणी, तै पोट भरणे की प्राणी शुद्धी होय. योगाच्या वाटाला जायचं नाही. बोचऱ्या माणसाला लोखंडाचे हरभरे खायला दिल्यानंतर पोट भरण का मरण. म्हणून योग याग विद्येने नोहे सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म. नाम जपा, नाम जपलं की योग होतोच, नाम जपलं की यज्ञ होतोच. नाम जप यज्ञ तो परम, बाधू न शके स्नानादी कर्म. नामे पावन परब्रह्म, नाम परब्रह्म धर्माते. नामाने सगळ्याच काही गोष्टी त्या ठिकाणी घडून येत असतात. आणि म्हणून तीर्थाला जायची गरज नाही. ठाईच बैसोनी कराये कचित्त, आवडी अनंत आळवावा. नलगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण. आणि कितीक नामाची श्रेष्ठता सांगायची. म्हणून अत्यंत नाम सार आहे. सारामध्ये त्या ठिकाणी सार आहेत. काही गोष्टी आसार आहेत, काही आसारात त्या आसार आहेत, पण नाम सारातलं सार आहे. सार 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 विठोबा नाम तुझे सार, म्हणून सुळ पाणी जपताही वारंवार. महादेवाने विष पेल्यानंतर विषाचा दाह शांत होण्याकरता चंद्र डोक्यावर घेतला. दाह शांत झाला नाही. वासुकी नावाचा सर्प गळ्यात घेतला. दाह शांत झाला नाही. ती गंगाला बोलवलं स्वर्गामधून, ती पण येऊन बसती जटेमध्ये, तरी देखील दाह शांत झाला नाही. शेवटी महादेवाने रामनामाचा जप केला, दाह शांत झाला. विठ्ठल असं असणारं नामचिंतन तुम्हाला नाही दुसऱ्या मंत्राचं जपता आलं तर 3 अक्षरी अत्यंत सोपं आहे, ते जपा. तुका मानस असं वाटायलंय मी आळंदीला जोग महाराजाच्या संस्थेत कीर्तन करायचं. महाराज फडावरचं कीर्तन हे असेच असतं सगळं. वारकरी गायक, वारकरी चाली, वारकरी म्हणणारे, असाच मला त्या ठिकाणी भास व्हायला लागला. आणि खरोखर आहे तुमचा भाव आहे, प्रेम आहे. आणि गायन म्हणजे काही साधन नाही, बेंबीच्या देठापासून आहे. विठाला सोपा जपा मंत्र 3 अक्षरी. सोपा मंत्र जपा कोणता? 3 अक्षरी विठ्ठल. काही मंत्र 32 अक्षरी आहेत. हरे राम यन वासुदेवा 22 अक्षरी आहे. काही 12 अक्षरी मंत्र आहेत. ओम नमो भगवते वासुदेवाय 12 अक्षरी.
6 अक्षरी मंत्र राम कृष्ण हरी, वारकरी संप्रदायाचा मंत्र 6 अक्षरी राम कृष्ण हरी. आणि हा मंत्र कधीही जपा, केव्हा जपा, याला कोणती बाधा नाही. दुसरा मंत्र जर त्या ठिकाणी शास्त्रातला जपत असताना जर चळला तर मंत्र चळे थोडा तरी धडची होई वेडा. पण रामकृष्ण हरी मंत्र कधी जपा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. 6 अक्षरी मंत्र आहे रामकृष्ण हरी. नंतर त्या ठिकाणी 3 अक्षरी, कोणता? आपल्या अभंगातला विठ्ठल. 3 अक्षरी. 3 अक्षरी नाही जमला तर काही ठिकाणी सांगितलं राम राम 2 अक्षर सुलभ आणि सोपारे. जागा मागिली आप हरे शेवटची गोडतेची करेगा विठ्ठला. तुका म्हणे जपा सोपा मंत्र तुका म्हणे जपा मंत्र 3 सोपा. सर्व साधनाचे सार भव सिंधू उतरे पार. ज्ञानेश्वर नेनते पुरते अधिकते सरते करून घ्यावे तुमते विनित्वासे. पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संती नोयांगभूत व्यक्ती. झालेली सेवा भगवंताच्या चरणी, साधू संतांच्या चरणी, माऊलींच्या चरणी, गुरुवर्यांच्या चरणी समर्पण करायचंय. जे बरोबर आहेत ते माझ्या गुरुवर्यांचे आहेत. साधू